सदानंदाचा कोटी छत्रपती शिवाजी महाराज की। तसं म्हटलं तर मी तुमच्या सगळ्यांपेक्षा खूप लहान आहे, तिथे बसण्याची माझी पात्रता नाहीये, कारण तुम्ही प्रत्येक जण मला गुरु समान आहात। सरांकडे बघितलं तर मला माझे आजोबा आठवतात, कारण माझे आजोबा सुद्धा पोलीस फोर्समध्ये होते। सर, त्यांना असं वाटत होतं की मी सुद्धा एखादा पोलीस ऑफिसर व्हायचा, पण एवढंच सांगतो की तुमच्या शेजारी बसल्यावर मला अनुभूती मिळालेली आहे। मी खरंच सांगतो, आज जो काही मी तुमच्या समोर उभा आहे तो श्री खंडेरायांमुळे, आणि त्याच्याचमुळे हा जो भंडारा सतत भाळी असतो। त्यामुळे आज जो काही मी तुमच्या समोर आहे, आज जो काही माझा मान सन्मान होतोय, तो श्री खंडेरायांच्या चरणी अर्पण करतो, ते तुमच्या सर्वांच्या चरणी मी अर्पण करतो। कारण मी एवढं सांगतो, एवढ्या कार्यक्रमांना जातो, पण आज जसं मी वाड्यामध्ये पाऊल टाकल्यावर मला समजतच नव्हतं मी काय करावं, कारण आज तुमच्यासारखे थोर व्यक्ती, मोरे सर तुम्ही, पाटील सर तुम्ही, झेंडे सर तुम्ही, सर्वच जण, सो तुमच्या समोर मी बसणं हे सुद्धा मला अपराधासारखं वाटत होतं, आणि तिथे बसणं तर हा खूप मोठा बहुमान आहे। हा सर्व काही बहुमान जो आहे तो तुमच्या चरणी अर्पण करतो, श्री खंडेराय चरणी अर्पण करतो। सर, मला एक सांगावंसं वाटतं, जसं आपण म्हणता विश्वास सर की माफ करा मी तुमचं नाव घेतोय, मी सरच म्हणणं मला सार्थ वाटतं, पण तुम्ही असं म्हणता की पानिपत म्हणजे एक शौर्याचं प्रतीक आहे, एक ती भयभीती जखम आहे। पण सर, खरंच सांगतो, आज तुमच्यामुळे आज आम्हाला पानिपत कळतंय। तेव्हा मला असं वाटतं ना की व्यक्ती किंवा तो वॉरियर, तो योद्धा पराभूत होतो, पण तो जो पराक्रम आहे तो कधीच पराभूत होत नाही, जो पानिपतमध्ये घडला। आणि तो पराक्रम सर तुम्ही आमच्या समोर मांडलेला आहे। मी आपल्याला सांगितलंच आहे की मी इथे यायच्या अगोदर माझ्या मी आईला सांगितलं की आज मी पानिपतकार विश्वास पाटील सरांना भेटतोय, आज मी झेंडे सरांना भेटतोय, तर ती एवढी खुश झाली। मी कधीच माझ्याशी इव्हेंटबद्दल फारशी चर्चा होत नाही, पण काल संध्याकाळपासून आमच्या घरात तुमची चर्चा होत होती सर। सो आमच्या संतोषजींना मी खरंच खूप आभार मानतो की त्यांनी खूप छान असं व्यासपीठ मला इथे उपलब्ध करून दिलेलं आहे। एक अशी व्यक्ती आहे की जी आपले जे साथीदार आहेत किंवा आपले जे सहाय्यक आहेत त्यांचा मान सुद्धा स्वतःचा मान राखणारे, त्यांच्यासाठी काही करणारे। एकदा काय होतं, एक कॉन्स्टेबल जातात त्या तिकडे, एक सायकलवाला असतो, त्या सायकलवाल्याला विचारतात की तुझ्याकडे पास आहे का? तो सायकलवाला म्हणतो, तू मला विचारणारा कोण? हा परत एकदा म्हणतो की या इथे कायदा आहे, पास असेल तरच या इथे तुम्हाला थांबता येतं। तो जो सायकलवाला होता त्याने त्या कॉन्स्टेबलच्या एक लगावली, तो कॉन्स्टेबल तसाच परत पोलीस चौकीला आला, त्या तिकडे त्यांचे साहेब होते। साहेब म्हणाले, कुठे आहे तो? तर कॉन्स्टेबल म्हणाला की साहेब त्यांनी असं असं केलं। साहेब तडक तिकडनं उठले, त्या सायकलवाल्याकडे गेले, त्या सायकलवाल्याच्या कॉलरला धरलं, त्याला आणलं आणि पहिले लॉकअपमध्ये टाकलं। ते साहेब म्हणजे आमचे झेंडे सर होते, आणि तो जो सायकलवाला होता तो म्हणजे हाजी मस्तान होता। लक्षात घ्या, किती मोठी गोष्ट आहे ही। असेच आमचे साहेब एकदा जात होते, माहीम दर्गा होता, माहीम दर्ग्याच्या तिकडनं, मुंबईचा माहीम दर्गा खूप प्रसिद्ध आहे, त्या तिकडनं जात होते, त्यांच्या स्कूटरवर होते, पाठीमागे एक आलिशान गाडी होती। त्या आलिशान गाडीमध्ये बसणारा जो त्याचा मालक होता तो त्यांच्या ड्रायव्हरला म्हणाला की एक मिनिट, ते जे समोर चाललेत ना त्या गाडीच्या पुढे आपली गाडी नेता कामा नये, कारण त्या व्यक्तीचा तो खूप मोठा मान आहे। त्या स्कूटरवरची व्यक्ती म्हणजे आमचे झेंडे सर होते, आणि त्या गाडीमध्ये बसलेला जो माणूस होता, जो त्यांचा बहुमान करणार होता, तो म्हणजे हाजी मस्तान होता। लक्षात घ्या की ज्यांनी आपल्या सहकाऱ्यांवर तेवढंच प्रेम केलं, आणि इतर त्या म्हणतात ना की त्या अंडरवर्ल्डमध्ये ज्यांची दहशत होती, पण ती दहशत भीतीदायक दहशत तर होतीच, पण ती आदरयुक्त दहशत होती, असे आमचे झेंडे सर। सर, तुमच्या शेजारी बसताना खूप माझा मोठा बहुमान आहे। आज
मी जसं माझ्या आईला सांगितलं की आज मी अशा व्यक्तीला भेटणार आहे ज्यांनी आपल्याला पानिपत दाखवलं. कारण जसं संजय धृतराष्ट्रांना दाखवायचे, महाभारतामध्ये काय काय घडलं, जे जशा तसं ते उभे करायचे, तसेच आमचे विश्वास सर आहेत. आणि खरंच सर, एक एक पान जे आहे ते प्रत्येक पान आम्हाला श्रीमद भगवद्गीते एवढंच पवित्र आहे जे तुम्ही लिहिलेलं आहे. म्हणून जेव्हा तुमचं पुस्तक हातात आलं तेव्हा मला जाणवलं की नाही, हे जे पुस्तक आहे ते पुस्तक नाही, ती माझ्यासाठी तर श्रीमद भगवद्गीता आहे. आणि अजून सर, श्रीमद भगवद्गीता माझ्या ह्या गाडीमध्ये सुद्धा सतत असते सर. सो ते घेताना माझे त्या जमिनीशी कनेक्शन होणं खूप गरजेचं आहे, कारण ते पुस्तक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आमचं धाकलं धनी आहे हो सर. मला सांगायला खरंच खूप बरं वाटतं की मी अलिबागचा आहे, जिथे छत्रपती शिवरायांचं पहिलं आरमार प्रस्थापित झालं. आणि माझे सर्वात जवळचे मित्र, लहानपणीचे मित्र म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आत्याचे वंशज सरखेल राघोजी आंग्रे. त्यामुळे रायगड म्हटलं की आमच्यासाठी पंढरी, आमच्यासाठी ती जेजुरी आहे. जसं जमेल तिथे जायचं आणि त्या प्रत्येक चिरांना हात लावायचा की त्या कुठल्या तरी चिरांना माझा राजांचा हात लागला असेल. मी इथे आल्यानंतर मला अजून एक नातं मला मिळालं. माझं नातं ते आपल्या जेजुरीच्या खंडेरायांबरोबर आहे. मला बोलताना सुद्धा खूप भरून येत आहे, कारण जेजुरीमध्ये एक अशी वाईट घटना घडली आणि ती वाईट घटना थांबवण्याचं कार्य आमच्या मोरे सरांनी केलेलं आहे. देवांना बाहेर नेलं जात होतं, पण आमच्या मोरे सरांनी स्वतःचा धाक आणि स्वतःचा पराक्रम दाखवून श्री खंडेरायांना तसंच त्या तिकडे जेजुरीमध्ये परत प्रस्थापित केलं. मोरे सर, तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. जय मल्हार. तुम्हाला सांगू, मी गेले काही दिवस आमचे संतोषी म्हणत होते आपल्याला अशा अशा इव्हेंटला जायचं आहे. म्हटलं गावाचं नाव मला जवळचं का वाटतंय, हे जे गाव मला जवळचं का वाटतं, कारण ह्या गावामध्ये आमच्या बाणाईचे स्वर मला ऐकू येतात. आमची बाणाई मला जेव्हा श्री खंडेरायांना म्हाळसाईचा शाप मिळाल्यानंतर ते धनगरवाडीमध्ये गेले, खंडूगावडा ह्यांच्या रूपात गेले, पण आमची बाणाई, मला कधीच त्या दोन्ही माऊलींना एकेरी बोलायची इच्छा होत नाही. माऊली आहेत त्या दोन्ही, म्हाळसाई, म्हाळसा आई, बाणा आई, बाणाई. आमची बाणाई जी त्या श्री खंडेरायांना हाक मारायची, ते ह्या गावाशी निगडीत वाटतं मला, म्हातारा बाबा. म्हणून ह्या गावाशी माझं नातं आता जुडलेलं आहे. गडी जशी होते तशी मी या इथे येत राहीन. आणि इथे आल्यानंतर अजून एक गोष्ट मला या इथे घडली. मला त्या तिकडे का कुणास ठाऊक, मला सरदारांमध्ये मला तिथे श्री खंडेरायांचा चेहरा दिसतोय. तशीच पगडी, तशाच मिशा आणि तो नाम. म्हणजे कदाचित या इथे माझं स्वरूप कुठेतरी असावं असं मला वाटायला लागलेलं आहे. हा जो मंच आहे हा खरंच खूप पवित्र मंच आहे. कारण आपण जसं त्रिमूर्ती म्हणतो तसं त्रिमूर्ती, तशा त्या 3 दिशाहून मला माझ्यासाठी माझं कुटुंब या इथे उभं राहतंय. मी माझ्या या कुटुंबाला एवढंच सांगेन की एक छोटं घर साकारणं सुद्धा खूप कठीण असतं, पण आज एवढी मोठी गढी उभी करणं आणि ती परत एकदा उभी करणं, हे जे मोठं कार्य आहे आमचे फक्त विक्रमदादाच करू शकतात. विक्रमदादा, आपण ज्या घराण्यात जन्माला येतो ते आपलं नशीब असतं. मी सुद्धा आमच्या नागे घराण्यामध्ये जन्माला आलो, माझं नशीब आहे. पण सांगतो तुम्हाला की त्या घराण्याचं नाव लौकिक ठेवणं, त्या घराण्यासाठी आपण स्वतः त्या दगडविटांसारखं मजबूत राहणं आणि आपल्या माणसांना त्या सिमेंटसारखं, त्या चुन्यासारखं, त्या गुळासारखं घट्ट जखडून ठेवणं, हे कर्तृत्व आहे, हे तुमच्या अंगी आहे. खरंच तुमचं कौतुक करावे तेवढे कमी आहेत. आमच्या ह्या सर्व माऊलींचे आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी असणार आहेत. माझे गुरु तर तुमच्याबरोबर सतत आहेत आणि माझं हे कुटुंब सुद्धा तुमच्याबरोबर सतत राहणार आहे. खूप बोलायचं होतं, पण आपल्याकडे म्हणतात ना की मी फक्त नावाला देव आहे, खरा परमेश्वर नाही. त्यामुळे आपल्याला मनुष्य जन्माचे भोग भोगायलाच पाहिजेत. आणि सर्वात मोठा मनुष्य जन्माचा भोग म्हणजे हा की आपल्या मनात खूप काही असतं, पण आपल्याकडे वेळेची मात्र मर्यादा असते. मी परत येईन, माझे विचार नक्कीच, कारण खूप मला काही बोलायचे आहे. एवढंच सांगतो की तुमच्या मुलांना, तुमच्या भावांना, जे कोणी तुमच्या घरात असतील त्या सगळ्यांना सांगा, आपण घरी जातो, घरी ती मऊ शार उशी असते, ती डोक्याखाली ठेवतो, मऊ वाटतं,
पण कधीतरी त्या गड किल्ल्यांवर जाऊन तिथे दमल्यानंतर त्या दगडाची उशी त्याच्यापेक्षा किती मऊ आहे त्याचा अनुभव नक्की घ्या. आणि गेले कित्येक वर्ष हा अनुभव घेण्यासाठी मी सतत माझ्या गड किल्ल्यांवर जात असतो. पण म्हटलं ना की राज आमच्या या इथे आहेत आणि हे इथेच राहणार आहेत. सदानंदाचा येळकोट येळकोट. असं काही चुकलं असेल, कारण मला आज काय होतं काहीच कळत नाहीये, तुमच्या समोर सांगतो, माझं काही चुकलं असेल तर मोठं मन करा आणि मला माफ करा. धन्यवाद. जय मल्हार. अर्थात